So, with the series of last few lectures, we have been learning about demand forecasting. And this is a new topic that we have chosen to learn because for that, we have to know what is the importance of demand forecasting. We have also learned already that okay, let me share it again with you. मैंने शेयर कर दी है. So, is it visible now? मैं स्क्रीन और मेरा साउंड ये सब जगह पर है और आपको सुनाई दे रहा है, दिखाई दे रहा है, दिखता है, राइट? लेट्स स्टार्ट. सो डिमांड फोरकास्टिंगसाठी आपण हे बघितलं काल की कोणत्या कोणत्या स्टेप्स घ्यायला लागतील फोरकास्ट करायला. आणि आता याच्यानंतर जे आपण शिकणार आहोत ती आहे टेक्निक्स किंवा मेथड्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग. आणि बिलीव्ह मी आता याच्यानंतर मी तुम्हाला कमी शिकवणार आहे या धड्यातलं आणि तुम्ही मला जास्त शिकवणार आहात. इन द सेन्स मी तुम्हाला ती कन्सेप्ट शिकवून दिली की आपल्याला बघायचं की या मेथडचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात म्हणजे मेरिट्स, डिसएडव्हान्टेजेस काय असू शकतात म्हणजे डिमेरिट्स, आणि ते तुम्ही मला सांगायचे रादर दॅन मी तुम्हाला सांगणं. ओके. सो जेव्हा मी एक्सप्लेन करत असेन मेथड तेव्हा तुम्ही खूप लक्ष्यपूर्वक ऐकायला पाहिजे. आपको बहुत ध्यान देना पड़ेगा क्योंकि उसके बाद वाला जो एडवांटेज और डिसएडवांटेज का पार्ट आने वाला है वो तो आपको समझना पड़ेगा. और उसके लिए पहले मेरा आपको ऐसे क्वेश्चन है, प्लीज बताइए मुझे कि डिमांड फोरकास्टिंग आपके हिसाब से क्या है. तुम्हाला काय वाटतं डिमांड फोरकास्टिंग एका वाक्यात. ओके, वन बाय वन पटपट सांगायला सुरुवात करा. तुमचे माईक ओपन करा. बघा, लेक्चर नाही पुढे जाणार आज. आपण इथेच या स्लाइडवर थांबून राहू, तुम्ही आणि मी. वीकेंड ब्लास्ट. सांगा बरं तुमच्या मते डिमांड फोरकास्टिंग म्हणजे काय. एक फ्रेज मध्ये उत्तर चालणार आहे, मला काही डेफिनेशन वगैरे नकोय. व्हॉट्स डिमांड फोरकास्टिंग. चला 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 पटापट. रिअली नोबडी. मी इतके दिवस माझे खर्च करते डिमांड फोरकास्टिंग म्हणजे काय ते सांगायला. आपल्याला विसर तर पडला नाही की माझ्या लेक्चरमध्ये बोलायला लागतं. ठीक आहे, बिंग डिसअपॉइंटेड. मी पुढे निघून जाते. ज्यांना कोणाला कळलं नसेल आतापर्यंत त्यांच्यासाठी डिमांड फोरकास्टिंग म्हणजे फ्युचरमध्ये काय डिमांड असेल याच्याबद्दल वेगवेगळ्या सर्वे मेथड आणि स्टॅटिस्टिकल मेथडनी मिळून शोधून काढणं ते, आणि त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी बिझनेसची फ्युचरची ठरवणं. ओके. आय एम रिअली डिसअपॉइंटेड. Yeah. So throughout we have seen what are the steps that we should take to make an accurate demand forecasting. और उसके साथ हम देखने वाले the main challenge means we are going to see the methods and techniques of demand forecasting. और उसमें main challenge जैसा रहता है कि demand forecast करने में एक effective technique select करना, एक effective method choose करना is very important but very challenging. There is no particular method that enables organization to anticipate risks and uncertainties in the future. Generally, there are two approaches to demand forecasting. डिमांड फोरकास्टिंग के दो अप्रोचेस होते हैं. पहला है सर्वे मेथड, दूसरा है स्टैटिस्टिकल मेथड. द फर्स्ट अप्रोच इन्वॉल्व्स फोरकास्टिंग डिमांड by collecting information regarding the buying behavior of consumers. मतलब पहिल्या अप्रोचमध्ये तुम्हाला काय करायला लागतं की लोकांची बाइंग हैबिट्स काय असणार है, कंज्यूमर्स से कैसे होने वाले लोगों के बाइंग बिहेवियर, ये सर्च करना पड़ता है थ्रू सर्वे. ओके, आपको लोगों को पूछना पड़ता है, इंटरव्यूज लेने पड़ते हैं, क्वेश्चनर फिल करके लेनी पड़ती है. ओके, सो अकॉर्डिंग टू दैट आप देख सकते हो. ओके, फ्रॉम द एक्सपर्ट्स और थ्रू कंडक्टिंग सर्वेज. On the other hand, the second method is to forecast demand by using past data थ्रू स्टैटिस्टिकल टेक्निक. जो पहले से कलेक्ट किया हुआ डेटा है किसी और ने, वो डेटा यूज कर कर उसका स्टैटिस्टिकल मॉडल में डालना, वो हम देखने वाले हैं इजी स्टेप्स में. वो भी बहुत ही इंपॉर्टेंट होता है. जैसे कि अगर आप मैथमेटिक्स, मतलब अभी जब आप मैथमेटिक्स पढ़ रहे हो तो उसमें आपको टाइम सीरीज एनालिसिस जैसा पार्ट है या फिर स्टैटिस्टिक का पार्ट है.
उसमें आपको मिलता है मीन मीडियन मोड कितना है, मतलब आप देख सकते हो कि कौन से, अगर आप मंथ वाइज डेटा कलेक्ट कर रहे हो कि आम की खरीदी कैसे मंथ्स में किस कैसे ज्यादा होगी, तो डेफिनेटली अगर आप मोड निकालोगे मीन मीडियन मोड वाला मोड, तो मोड कौन सा मंथ का मोड ज्यादा है, इन द सेंस कि कौन से मंथ में फ्रीक्वेंसी ज्यादा है खरीदारी की, तो डेफिनेटली आपको समझेगा अप्रैल मई के दौरान बहुत ज्यादा वो मोड होने वाला है, मार्च अप्रैल में। सो मोड मतलब फ्रीक्वेंसी, हाईएस्ट फ्रीक्वेंसी, तो मोड मिलेगा अप्रैल और मई मंथ में। तो आप देख सकते हो कि फोरकास्टिंग में आपकी ज्यादा डिमांड कहाँ पर होगी, अप्रैल या मई में, उसके हिसाब से आपको प्रोडक्शन तैयार करना है। इसका मतलब आप स्टैटिस्टिकल टूल, स्टैटिस्टिकल मेथड्स यूज करके डिमांड फोरकास्ट कर रहे हो। ओके, सो पिछले साल में क्या हुआ था, कौन से मंथ में ज्यादा डिमांड हुआ था, उसके हिसाब से आप मंथली एक बनाते हो, और उसमें दिखता है अप्रैल और मई में ज्यादा फ्रीक्वेंसी दिख रही है, दैट इज मई माइट बी द मोड, और उसके हिसाब से आप बता देखते हो कि मई में सबसे ज्यादा खरीदारी होगी आम की। ओके, सो दैट इज अबाउट दैट। सो लेट्स सी द फर्स्ट वन, दैट इज अ सर्वे मेथड। हम दो मेथड्स मेजर देखने वाले हैं, सर्वे मेथड एंड स्टैटिस्टिकल मेथड। और उसके हिसाब से सर्वे मेथड में एक छोटे 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 सब मेथड्स है, उसके मेरिट्स एंड डीमेरिट्स हैं, और वैसे ही स्टैटिस्टिकल मेथड के उसके छोटे छोटे मेथड्स हैं, उसके मेरिट्स डीमेरिट्स हैं। ओके, लेट्स सी व्हाट इज द सर्वे मेथड. Survey method is one of the most common and direct methods of forecasting demand in a short term. छोट्या वेळात अतिशय कॉमन असलेली मेथड असलेली, अतिशय डायरेक्ट, की तुम्ही सर्वे करता लोकांचा, ग्रुपचा, एक्सपर्टचा, आणि त्याच्यावर ठरवता की तुमची काय डिमांड कशी असेल फ्युचरमध्ये, लोकांचं काय म्हणणं आहे. दिस मेथड एनकम्पासेस, एनकम्पास मतलब उसमें क्या होता है, it has, okay, so that is encompass. This method encompasses the future purchase plan for consumers and their intention. तो इससे क्या होता है, ये मेथड से एक्चुअली ये एक स्ट्रक्चर बनाने के लिए काम आती है, that's what it mean by encompasses the future purchase plan of consumers and their intention, क्या intention से buy करेंगे. So we can say the propensity to consume, right? Lekin again, I'm just mixing your classes. That's the part that you will be studying in the next year. In this method, an organization conduct surveys with consumers to determine the demand for their existing products and services. Thank you. Okay. uh, for their existing products and services and anticipate the future demand accordingly. Okay, मतलब ये टाइप में क्या होता है कि लोगों का डायरेक्ट रिप्लाई लिया जाता है कि वो क्या यूज करते हैं, उनको क्या यूज करना अच्छा लगेगा, क्या कौन से प्रोडक्ट वो इस्तेमाल करेंगे, कौन से नहीं इस्तेमाल करेंगे, और उसके हिसाब से फ्यूचर डिमांड के लिए प्लानिंग किया जाता है बिजनेस का. ओके, सर्वे मेथड हेल्प्स अस इन obtaining information about the future purchase plans through collecting the opinion of experts or by interview of consumers. So आइदर वे आप एक्सपर्ट्स का ओपिनियन लेते हो उसके ऊपर, मतलब अगर आपको पता है, आपने क्या ऐसे चैनल्स देखे जो बिजनेस न्यूज चैनल होते हैं, वहां पर हमेशा बिजनेस के बारे में बहुत चर्चाएं होती रहती है, और ऐसे होता है कि कौन सा स्टॉक ऊपर जाएगा, कौन सा स्टॉक नीचे आ जाएगा, क्या होगा सेंसेक्स, कहाँ पर इन्वेस्ट करना चाहिए, राइट. तो वैसे ही ये जो सर्वे मेथड है वो हमें बताता है कि कौन सी डिमांड ऊपर जाएगी, किसकी नीचे आएगी, और उसके हिसाब से आपको कंज्यूमर के इंटरव्यू लेकर और एक्सपर्ट्स का ओपिनियन लेकर, तो एक्सपर्ट जनरली वहां पर बोलते रहते हैं, राइट, वो चैनल्स पे, तो उसका उनका इंटरव्यू लेकर पता चलता है कि कैसी फ्यूचर डिमांड रहेगी. These methods are extensively used in short run, छोटे टाइम पीरियड के लिए, एंड इन एस्टिमेटिंग डिमांड्स फॉर न्यू प्रोडक्ट्स. जनरली किसके लिए ज्यादा होता है, न्यू प्रोडक्ट्स का डिमांड देखने के लिए. सर्वे मेथड्स आर नोन एज क्वालिटेटिव मेथड्स. तो सर्वे मेथड्स जो है उनको बोला जाता है क्वालिटेटिव मेथड, स्टैटिस्टिकल मेथड जो है उनको बोला जाता है क्वांटिटेटिव मेथड्स. ओके, ध्यान रखिए ये एमसीक्यूज या ऐसे के लिए बहुत ही जरूरी हो सकता है. जस्ट अ मिनट. ओके, आई थिंक मेरा कनेक्शन कुछ अच्छा नहीं लग रहा है.
ओके, इज माई स्क्रीन विजिबल टू यू एंड मेरा वॉइस भी? यस मैम। ओके, सॉरी, इंटरनेट में जो कमी है उसकी वजह से हो रहा है ये। ओके, तो जब भी आप सर्वे मेथड की इंट्रोडक्शन कर रहे हो पेपर में, प्लीज म्यूट योरसेल्फ। जब मैं पूछ रही हूँ तो आप बता नहीं रहे हो, मतलब जब भी आंसर पूछ रही हूँ, मैंने आपको कितनी बार बोला अगर गलत भी है तो भी ठीक है, आंसर दिया कीजिए। ओके, लेकिन जब मैं पूछ नहीं रही हूँ तो प्लीज म्यूट योरसेल्फ। सो लेट्स सी कि सर्वे मेथड की इंट्रोडक्शन हो सकती है आपके पेपर में, और उसके साथ साथ आपको भी ये इंट्रोडक्शन होना चाहिए कि सर्वे मेथड, ये नाम में ही आपको पता चलता है सर्वे मतलब किसी के क्वेश्चनर भर के लेना। और पता है मैं आपको एक एक्टिविटी भी देने वाली हूँ, लेकिन उसके बारे में आपको याद करवाना होगा। ये बहुत ही इंटरेस्टिंग एक्टिविटी है, जिनको भी करना है दे कैन डू इट फ्रीली, और कहीं घर से बाहर निकलने की जरूरी नहीं है, सिर्फ बैठकर काम करना है। ओके, और वो भी स्मार्टफोन पे, दैट वुड बी इवन बेटर, राइट? सो लेट्स स्टार्ट। तो सब टाइप्स ऑफ सर्वे मेथड, मतलब सर्वे मेथड के कुछ जो सब टाइप्स है या फिर उसके कुछ सब मेथड्स है, वो है 4 टाइप के है, आपको पता होना चाहिए। कंज्यूमर सर्वे मेथड, कलेक्टिव ओपिनियन मेथड, डेल्फाई मेथड एंड मार्केट एक्सपेरिमेंटेशन मेथड। ओके, 4 मेथड। मेरे पीछे पीछे कहो। पहला है कंज्यूमर सर्वे मेथड, कौन सा है? कंज्यूमर सर्वे मेथड। करेक्ट, वेरी गुड। दूसरा है कलेक्टिव ओपिनियन मेथड। कलेक्टिव ओपिनियन मेथड। करेक्ट। थर्ड वन है डेल्फाई मेथड। मेथड। ओके, वेरी गुड। और फोर्थ वन है मार्केट एक्सपेरिमेंटेशन। ओके, जरा ह्या 4 मेथड लिहून घ्या बरं तुमच्या वहीमध्ये कुठेतरी. येस, 4 मेथड्सची नावं लिहून घ्या बरं तुमच्या वहीमध्ये कुठेतरी. कंज्यूमर सर्वे मेथड, कलेक्टिव ओपिनियन मेथड, डेल्फाय मेथड अँड मार्केट एक्सपेरिमेंटेशन. ओके, जर तुम्ही बघितलं तर मार्केट एक्सपेरिमेंटेशनचे पण 2 सब टाइप पडतात जे आपण बघणार आहोत. ओके, सो फिलहाल के लिए ये जो 4 मेथड्स है उसके बारे में हम इन डेप्थ जानने वाले हैं. ओके, सॉरी sorry. So let's see. The first one is consumer survey method. Okay, it is the most direct method of estimating demand for a short period. शॉर्ट पीरियड के लिए कंज्यूमर का डिमांड क्या होने वाला है ये जानने के लिए बहुत ही कॉमन मेथड है. ओके, इट इज ऑल्सो नोन एज सर्वे ऑफ बायर्स और ओपिनियन सर्वे. सो यालाच दुसरं नाव पण काय आहे? सर्वे ऑफ बायर्स, बायरचा सर्वे, किंवा ओपिनियन सर्वे, मतांसाठी केलेला सर्वे. ती मतं नाही, इलेक्शन मधली मतांसाठी, लोक बायर्सच्या मतांसाठी. ओके, इन दिस मेथड कधी कधी बायर्स पण मतदान करतातच की. ओके, जाऊ दे, नॉट गोइंग टू टॉक अबाउट पॉलिटिक्स. इन दिस मेथड द कंज्यूमर्स आर कॉन्टॅक्टेड पर्सनली to know about their plans and preferences regarding the purchase of the product. ओके, इन द सेन्स या मेथड मध्ये काय केलं जातं, कंझ्युमर्सना कॉन्टॅक्ट केलं जातं पर्सनली आणि त्यांना प्रश्न विचारले जातात की त्यांचा भविष्याचा प्लॅन काय आहे, की ते काय प्रोडक्ट बाय करतील, काय प्रेफरन्स असेल, की त्यांना काय सर्व्हिस घ्यायला आवडेल. ओके, तुमच्या लक्षात येतंय कंझ्युमर इंटरव्ह्यू म्हणजे काय? असा विचार करा की कितीदा तरी आपल्याला क्रेडिट कार्डचे फोन येतात की नाही, तुम्हाला असं असं क्रेडिट कार्ड मिळालंय, तुम्हाला असं असं लोन ऑफर होणार आहे, तुम्हाला ते पाहिजे का? किंवा असा विचार करा जेव्हा तुमचा प्लॅन संपत असतो, कुठलाही डेटा पॅक संपत असतो किंवा टॉपअप संपत असतं, तेव्हा तुम्हाला कंपनीकडून मेसेजेस येतात, कॉल येतात की हे आमचे प्लॅन आहेत, तुम्हाला घ्यायचे आहेत का? इन्शुरन्स एजंट असतात जे तुम्हाला भेटायला येत असतात, त्यांचे सेमिनार्स असतात. सो दॅट इज कॉल्ड कंझ्युमर्स इंटरव्ह्यू मेथड. ओके, आता तुम्ही मोठे होताय की नाही, म्हणजे घरच्या इकॉनॉमीमध्ये, घरच्या पैशांच्या व्यवहारात तुम्हाला लक्ष घालायला हवंच, कारण म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपले आई बाबा किती कष्ट करतात आणि त्याप्रमाणे आपल्याला किती काम करायला हवं. ओके, कारण तुम्ही इकॉनॉमिक्स आणि मेजरली कॉमर्सचे स्टुडंट आहात.
बरोबर. सो हे असं करताना लक्षात येतं की खूप सारे लोक असतात जे आपल्याला ॲज अ कन्झ्युमर येऊन विचारतात, तुम्ही हे घ्याल का, तुम्हाला हे आवडेल का, बरोबर. सो दॅट्स हाऊ कन्झ्युमर इंटरव्ह्यू मेथड गोज. आणि त्याच्यानंतर जो डेटा कलेक्ट होतो त्यातून कळतं की 100 लोकांना विचारलं आणि त्याच्यापैकी 56% लोक म्हणले की आम्ही हे प्रोडक्ट घेऊ, पण बाकीचे उरलेले 44 लोक म्हणले की नाही. म्हणजे आपण मे बी थोडं आणखीन ऍडव्हर्टाइजमेंट केली तर हे नवं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकू. सो दॅट्स हाऊ डिमांड फोरकास्टिंग वर्क्स जेव्हा तुम्ही कन्झ्युमर इंटरव्ह्यू मेथड बघता. ओके. कंझ्युमर सर्वे मेथड हॅज 3 डिफरंट टाइप्स. ओके. कंझ्युमर सर्वे मेथडच्या 3 डिफरंट टाईप असतात. कंप्लीट एन्युमरेशन मेथड, सॅम्पल सर्वे मेथड, कन्झ्युमर्स एंड यूज मेथड. ओके. इन द सेन्स असा विचार करा, कंप्लीट एन्युमरेशन म्हणजे ते प्रोडक्ट कोण वापरणार आहे याच्याबद्दलचा कंप्लीट डेटा क्रिएट केला जातो. ओके. कंप्लीट कॅल्क्युलेशन केलं जातं. सॅम्पल सर्वे म्हणजे समजा असा विचार करा, भारतातल्या सगळ्या महिलांसाठी, अगर इंडिया में जो भी कुछ लेडीज है, जो भी फीमेल है, उनके लिए अगर एक प्रोडक्ट है तो वो क्या करेंगे, सारे लेडीज को नहीं पूछेंगे क्वेश्चन, तो उनमें से कुछ सिटीज में से, कुछ विलेजेस में से कुछ लोगों को, मतलब फीमेल्स को, लेडीज को जाकर क्वेश्चन पूछेंगे. सो बहुत सारा जो पॉपुलेशन था उसमें से छोटा पैच चूज किया. सो दैट इज सैंपल सर्वे मेथड. ओके. और कंज्यूमर्स एंड यूज मेथड मतलब जो डायरेक्टली लास्ट में यूज करने वाला है उसको ही पूछेंगे. होलसेलर को नहीं, रिटेलर को नहीं, डायरेक्टली जो एंड यूज कंज्यूमर है उसको. ओके. मतलब ऐसा बोलो कि अगर आप दूध की बोतल खरीद रहे हो, हाँ, तो दूध की बोतल किसके लिए खरीदते हो, बेबी के लिए छोटे, तो आप सर्वे किसका लोगे, बेबी का, ना कि मदर का, ना कि फादर का. सो दैट्स नॉट द रियली गुड एग्जाम्पल, लेकिन एंड यूज कौन करता है, बेबी. सो सिंपली अगर आप स्कूल बैग्स खरीद रहे हो, ओके, या फिर स्कूल बैग्स, या फिर वो जो छोटा एक चॉकलेट रहता है, आपको पता है एक जैसे, आता मुझे अभी ब्रँड नाही, मला त्याचं नाव नाही आठवते बघा, ते असतं, त्याच्या आत टॉय असतं, किंडर म्हणजे जॉय. किंडर जॉय. किंडर सो जॉय. येस येस येस, किंडर जॉय. सो ते एक सारख्या आकारात असतं, त्याच्या अर्ध्या भागात खेळणं असतं, अर्ध्या भागात चॉकलेट असतं, आणि मग त्याची, सो त्याच्या वेळी तुम्हाला डायरेक्ट आईबाबांचा सर्वे न करता, सो त्या आईबाबांना नाही विचारणार मे बी की तुम्ही घेणार का किंडर जॉय, कारण आईबा म्हणतील कुठे काय खर्च नाही हो. ते काय विचारतील, ते मुलांना विचारते, थोड्या मोठ्या झालेल्या, की जी उत्तर देऊ शकतात. तुला आवडतं का रे किंडर जॉय, मग घेशील का तू, ओके घेईन, करेक्ट, नाही घेईन, नाही. आणि त्याच्यावरनं ठरवतात की हीच मुलं पुढे जाऊन हट्ट करणार असतात ना, ऍडव्हर्टाइजमेंट बघणार, मग त्यातून कळणार की अरे मला हॉट व्हील्सच्या कार मिळणार आहेत, आणि काय बेंटेनचं काहीतरी मिळणार आहे टॉय, असं वगैरे काही काय वेगवेगळं असतं. सो ते फोकस करतात की आमचे ऍक्च्युअली एंड यूज कस्टमर कोण आहेत, आणि त्या अकॉर्डिंग डिमांडचा फोकास्ट करतात, आणि मग त्या अकॉर्डिंग जे त्यांचे ऍक्च्युअल कस्टमर असतात त्यांच्यासाठी ऍड बनवली जाते. सो आई बाबा खरेदी करतात आणि मुलांना देतात. सो आई बाबांना ते मोटिवेट करण्यासाठी काय म्हणतात, बघा यात गाईचं दूध आहे, आणखीन काय काय चांगली चांगली न्यूट्रियंट्स आहेत, म्हणजे कॅल्शियम आणि तत्सम तत्सम. सो तुम्ही मुलांना ते घेऊ शकता. वेरॅज मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय असतं त्यात, चॉकलेट तर आहेच पार्ट, पण त्याच्याबरोबर असलेलं टॉय. इव्हन अशी एक पॉलिसी मॅकडोनल्ड्सची पण होती, तुम्हाला कोणाला माहितीये का रे अशी एक पॉलिसी, ज्याच्यात त्यांनी अतिशय लोकांना अट्रॅक्ट करणारी ती पॉलिसी, म्हणजे ती इतकी चालली हॅपी त्यांची. मील. ऑसम. मित्रा, मला तुझं नाव सांग बरं. खरंच ऑसम. वरुण पटेल. वरुण, एकदम करेक्ट. म्हणजे अजूनही चालू आहे ती ऍक्च्युली. इट्स अमेझिंग. हॅपी मील म्हणजे त्याचं नॉर्मल बर्गर, कोक जे काही ते देतात ते सगळं होतं, आणि त्याच्याबरोबर त्या काळात जी काही सगळ्यात फेमस चाललेली फिल्म असेल, फेमस चाललेला शो असेल, तर त्याच्याशी रिलेटेड असणारं टॉय असायचं त्यात. अजूनही असतं. ओके. आणि मला हेही आठवतंय की मी जेव्हा लहान होते, साधारण एक, लहान म्हणजे खूप लहान नाही बरं का, 13 ते 14, म्हणजे टीन एज मध्ये आपण म्हणू, 13-14 वर्षापासून, तेव्हा मला ती टीव्हीवरची जाहिरात बघून आय एम लव्हिंग इट अशी वाली ती जाहिरात असायची. तो अजूनही असते म्हणजे, पण जनरली तेव्हा असायची जास्त. तो जोकर असायचा येल्लो कपड्यातला, आणि तर आय एम लव्हिंग इट वाली ती जाहिरात होती, आणि त्यात कळायचं की अरे त्या हॅपी मीलवर एक टॉय मिळणार आहे. आणि माझं असं स्वप्न होतं लिटरली त्या काळात की मला एकदा हॅपी मील खाऊन बघायचंच आहे.
तसं बघितलं तर हॅपी मील आणि नॉर्मल मील्स मॅकडोनल्ड्स मध्ये मिळणारी यात काही वेगळा फरक नसतो, पण कंझ्युमरना अट्रॅक्ट कसं करायचं हे त्यांना माहित होतं, की अरे ह्याच्याबरोबर टॉय मिळणार आहे असं म्हटलं की लहान मुलं ज्यांच्यासाठी जनरली आई बाबा काही मोठं वेगळं घेत नाही, ते स्वतःसाठी घेतात आणि फ्राईज वगैरे मुलांसाठी घेतात किंवा थोडी मोठी मुलं असतील तर वेगळा बर्गर. पण मुलांना माहित झालं होतं की ह्याच्याबरोबर टॉय मिळणार आहे, पण त्याच्यासाठी ते पूर्ण मील घ्यावं लागायचं. येतंय तुमच्या लक्षात? दॅट्स हाऊ द कंझ्युमर सर्वे वर्क्स. हे त्यांना कसं कळलं असणार आहे की आपली डिमांड वाढेल? त्यांनी कंझ्युमर्सचा सर्वे केला असणार आहे, त्यांनी माहिती काढली असणार आहे. तुमच्या लक्षात येत आहे कसा सर्वे वर्क होतो ते? मग आता मी ऍडव्हान्टेजेस काढत नाहीये, तुम्ही मला सांगा याचे या अशा मेथड्सचे काय फायदे असू शकतात आणि तुम्ही सांगितले पाहिजेस. ओके, मग मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सांगा मला काय फायदे असू शकतात. इंक्रीज इन सेल्स. करेक्ट, सेल इन्क्रीज होगा. आणखीन प्रॉफिट. करेक्ट, सेल इन्क्रीज झाला की डिमांड प्रॉफिट वाढतं त्याच्यामुळे. करेक्ट. डिमांड वाढतं. करेक्ट. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग बद्दल नाही बोलायचंय, तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय माहितीये का, की अशा प्रकारे जर कंझ्युमर सर्वे मेथड वापरलं तुम्ही तर त्याचा काय फायदा होईल तुमच्या बिझनेसला. जसं तुम्ही म्हणलात की तुमची डिमांड फोरकास्ट कळेल तुम्हाला डायरेक्ट कंझ्युमर कडून आणि त्यामुळे तुम्हाला सेल वाढवता येईल. करेक्ट आहे. असं आणखीन काय फायदे असू शकतात बरं? कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. करेक्ट, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे कंझ्युमरला ऍक्च्युली काय हवंय ह्याची माहिती मिळाल्यामुळे कंझ्युमरला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं आणि आपोआप सेल वाढेल, त्या ब्रँडची लॉयल्टी वाढेल. लॉयल्टी म्हणजे गुडविल, राईट? कंझ्युमरची आहे ना मेंटॅलिटी आहे ना समजायला आहे ना आपल्याला सोपं पडतं. एकदम किती भारी पॉइंट. करेक्ट, एकदम भारी पॉइंट उचललाय की ऍक्च्युली कंझ्युमर काय विचार करतोय. सो असा विचार करा, मी एसी ऑफिस मध्ये बसलीये आणि मी विचार करते कंझ्युमर्सला ना पैठणी टाईपच्याच साड्या आवडतील जर फिमेल असतील तर, किंवा माझ्याकडे जी म्हणजे तरुण लोक शॉपिंग करायला येणार आहेत त्यांना डेनिमची जॅकेट्स आवडतील. असं मी जेव्हा म्हणते तेव्हा स्पेसिफिकली माहितीये का मी काय म्हणत असते, माझ्याकडे काही डेटा नसतो, नुसतं वाटत असतं माझ्या मनात. पण कंझ्युमर सर्वेमुळे मला हे कळतं की लोकांना डेनिमची जॅकेट ऍक्च्युली हवी आहेत का, की लोकांना जर साड्याच खरेदी करायच्या असतील तर पैठणीशिवाय कांजीवरम, सिल्क, कॉटन, खादी अशा वेगवेगळ्या टाईपच्या पण चालू शकतात. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे कंझ्युमर सर्वेमुळे ऍक्च्युअल ग्राउंडवर काय चाललंय हे मला लक्षात येतं. ओके, लेट्स सी ऍडव्हान्टेजेस काय. दिस मेथड इज फ्री फ्रॉम एनी पर्सनल बायस ऑफ फोरकास्टर. मग अशी म्हटलं असं की एसीच्या रूम मध्ये बसून मला पैठणी साडी आवडते का किंवा मला डेनिमचं जॅकेट आवडतं का याचा विचार करून मी डिमांड केली तर मला जे आवडतं त्याचीच डिमांड होईल असं मी म्हणेन. पण जर तुम्ही कंझ्युमर सर्वे केलात तर माझा विचार काय, वी आर नॉट थिंकिंग, वी आर थिंकिंग कंझ्युमर्सनी काय सांगितलंय. येतंय लक्षात? दुसरा पॉइंट, द फोरकास्ट इज बेस्ड ऑन द फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंझ्युमर्स. मग अशी म्हटलं तसं की डायरेक्ट कंझ्युमर कडून इन्फॉर्मेशन मिळाली. सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल त्याला, त्याची गुडविल कसं वाढेल, त्याचं आपल्या ब्रँडशी असलेलं नातं कसं वाढेल. बघा, काही लोक जे कार घेतात, सो मी आता माझ्या बाबांचं उदाहरण देते. त्यांना कार्स आवडतात, त्यांना अनेक बघायला पण आवडतात, पण त्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी जर सुझुकीची गाडी घेतली तर ती जास्त त्यांना छान मायलेज देईल, ती छान त्याला रिसेलची किंमत येईल, हा त्यांचा विश्वास आहे. ओके, सो दॅट मीन्स त्यांची ब्रँड लॉयल्टी कोणत्या गाडीशी आहे, मारुती सुझुकी. येत आहे लक्षात? सो दॅट मीन्स जर मारुती सुझुकी वाले किंवा इतर कोणत्याही ब्रँडवाले माझ्या बाबांकडे कंझ्युमर सर्वे करायला आले, ओके, तो वो जब उनके पास आएंगे तो उनको पता चलेगा कि ये कस्टमर की लॉयल्टी हमारे पास कितनी है. समझता है? उसके बाद द सैंपल सर्वे इज लेस कॉस्टली, डेफिनेटली थोड़ा कम कॉस्टली होता है अगर आप कंज्यूमर का सर्वे करो तो, क्योंकि आप कहीं पर भी एक शॉप में खड़े रहकर वो फिलअप कर सकते हो. ओके, और लेस टाइम कंज्यूमिंग देन कंप्लीट एन्यूमरेशन. कंप्लीट एन्यूमरेशन मतलब पूरे के पूरे सभी कंज्यूमर्स को इकट्ठा करो और उनके फिल करो, ये बहुत ही नहीं, मतलब ये हो ही नहीं सकता, राइट? कितने कंज्यूमर्स हो सकते हैं? तो सैंपल सर्वे मतलब वो सब कंज्यूमर में से कुछ छोटे ग्रुप को चूज करना, दैट वुड बी द हेल्पफुल थिंग. ओके, बट इक्वली रिलायबल इफ द सैंपल इज रिप्रेजेंटेटिव ऑफ कैरेक्टर. मतलब एक ग्रुप चूज किया, लेकिन अगर ये सब ग्रुप सिटी के ही रहने वाले तो उनका शायद मैकडोनल्ड पे इतना, मतलब वो इतना अट्रैक्टेड नहीं हो मैकडोनल्ड पे. ओके,
लेकिन अगर रूरल एरिया से हो जो कभी मैकडोनल्ड में गए नहीं है, तो दो चीजें हो सकती है कि एक तो उनको मतलब अट्रैक्शन होगा कि क्या है मैकडोनल्ड में, वो जाकर देखते हैं, या फिर दूसरा हो सकता है कि अरे यार मैकडोनल्ड क्या, हमारे यहाँ वड़ा पाव ऐसा मिलता है कि वो मैकडोनल्ड को भी कहीं सफा चट कर देगा, राईट. म्हणजे दोन्ही प्रकार होऊ शकतात. सो आपल्याला जेव्हा सॅम्पल निवडायला लागतं तेव्हा हे लक्षात ठेवायला लागतं की ओव्हरऑल सगळ्या कन्झ्युमर्सचं रिप्रेझेंटेशन त्यात असलं पाहिजे. रूरल, अर्बन, श्रीमंत, गरीब, सगळ्या प्रकारचं. येते तुमच्या लक्षात? हे त्याचे ऍडव्हान्टेजेस. आता मी तुम्हाला दाखवते डिसएडव्हान्टेजेस. ओके, सो मी तुम्हाला आत्ता ही मेथड दाखवून ठेवते की ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस कसे बघायचे असतात. पुढच्यापासून तुम्ही मला सांगायचे पुढच्या मेथडचे. ओके, सो डिसएडव्हान्टेजेस ऑफ कंझ्युमर सर्वे मेथड किंवा डिमेरिट्स, मेरिट डिमेरिट्स. द कम्प्लीट एन्युमरेशन मेथड इज व्हेरी कॉस्टली. इट इज टाइम कन्झ्युमिंग. जेव्हा तुम्ही सगळ्या कन्झ्युमर्सचं सर्वे करायचा विचार करता, इट्स व्हेरी कॉस्टली. कारण कुठे कुठे फिरायला लागेल, अख्ख्या देशात, अख्ख्या जगात, राईट. इट इज टाइम कन्झ्युमिंग, वेळ खाऊ आहे खूप जास्त. देन द मॅन पॉवर रिक्वायर्स फॉर द सर्वे इज ऑल्सो लार्ज. तर जेव्हा तुम्ही मॅन पॉवर तुम्हाला गरजेची असते ती खूप जास्त लागते जर एवढा सर्वे मोठा करायचा असेल तर. द मेथड कॅनॉट बी यूज if the number of consumers is very large and scattered. तो ऐसे सोचो, अगर फोक्सवैगन मतलब जो जर्मन कार की कंपनी है, ओके, डब्ल्यू मतलब वो डब्ल्यू नहीं है, 2VV है, ओके, तो वो फोक्सवैगन कंपनी है. तो अगर वो देखते हैं कि हमारा कस्टमर के बारे में हमें जानना है, तो उनकी पूरी इंटरनेशनल कंपनी है और हर एक के बारे में अगर जानना है तो कौन से कंट्री में जाएंगे, किसका सर्वे लेंगे, तो दैट विल बी वेरी टाइम कंज्यूमिंग. और उनका मतलब स्कैटर्ड है, कंज्यूमर सभी जगह पर है, राइट, तो वो हो नहीं पाएगा. और उसका कंज्यूमर बेस भी बहुत लार्ज है. Okay, this method is not reliable because in case of household consumers there is no regularity of intention. मतलब जैसे आप सोचो, पहले आप अगर हार्पिक जैसे ब्रांड लेते हो, ओके, हार्पिक जो टॉयलेट क्लीनर है, लेकिन आपको पता चला XYZ नाम का एक ब्रांड है जो हार्पिक से ज्यादा बेहतर है, ओके, और कम प्राइस में भी है. आई एम नॉट एडवर्टाइजिंग एनी ब्रांड, आई एम जस्ट टेलिंग यू द एग्जाम्पल. सॉरी. तो क्या होगा, आप XYZ लोगे, आपकी क्या लॉयल्टी नहीं होने वाली हार्पिक पे, या फिर आपकी क्या ऐसा मतलब ऐसा ही नहीं है कि हार्पिक नहीं लिया तो टॉयलेट क्लीन ही नहीं हो जाएगा. लेकिन कोई लोग ऐसे होते हैं जिनको ऐसे लगता है हार्पिक ही टॉयलेट क्लीनिंग का नाम है. तो मतलब हर एक हाउस होल्ड का नया नया इंटेंशन रहता है, नया नया थिंकिंग रहता है. तो मतलब सिर्फ अगर 1-2 हाउस होल्ड का करो तो 4-5 हाउस होल्ड के बारे में आपको नहीं पता चलेगा. तो दैट इज वेरी स्कैटर्ड कि आपको एकदम से अच्छे से नहीं पता चल सकता है. और द लास्ट वन इज, जस्ट अ मिनट, faced with multiple choices or alternatives they cannot predict their own choices. तो जब उनको मल्टीपल चॉइसेस दिए जाते हैं कंज्यूमर्स को, तो वो मतलब बहुत हड़बड़ा जाते हैं कि क्या ले, इनडिफरेंट हो जाते हैं बहुत ही कि क्या ले क्या नहीं ले, अरे क्या है इसके बारे में. इसका मतलब उनको अगर अल्टरनेटिव दिया जाए, सब्सटीट्यूट जैसी चीज दी जाए, तो वो बहुत कंफ्यूज हो जाएंगे और शायद आंसर्स गलत हो सकते हैं. फिर आपका डिमांड फोरकास्ट गलत हो जाएगा, और अगर डिमांड फोरकास्ट गलत होगा तो आप फ्यूचर की डिमांड गलत प्रिटेंड करोगे और इसकी वजह से गलत सप्लाई क्रिएट होगा, गलत प्रोडक्शन क्रिएट होगा और कंपनी को नुकसान हो जाएगा. ओके, सो दीज आर द एडवांटेजेस ऑफ कंज्यूमर सर्वे, डिसएडवांटेजेस ऑफ कंज्यूमर सर्वे. समझ में आ रहा है? लेट्स सी नेक्स्ट क्या है. नेक्स्ट मेथड इज कलेक्टिव ओपिनियन मेथड. ओके, दिस मेथड, तो पहली हमने कौन सी देखी, मुझे बताओ क्या नाम था उस मेथड का? कंज्यूमर सर्वे मेथड. कंज्यूमर सर्वे मेथड. वेरी गुड. अब दूसरी, ये सब हम सैंपल मेथड से देख रहे हैं. ओके, ये दूसरी सब मेथड है सैंपल मेथड की, कलेक्टिव ओपिनियन मेथड. दिस मेथड इज ऑल्सो नोन एज सेल्स फोर्स ओपिनियन, या फिर सेल्स फोर्स पोलिंग, या फिर रिएक्शन सर्वे मेथड. 3 अलग अलग नाम है इसके कलेक्टिव ओपिनियन मेथड के, मतलब 4 टोटल नाम आपको याद रखने हैं. सेल्स फोर्स ओपिनियन, सेल्स फोर्स पोलिंग, रिएक्शन सर्वे मेथड. Under this method, the responsibility for estimating the expected sales is placed on salesman. मतलब ये मेथड में क्या होता है, कितना सेल्स होगा
ये इसका एस्टिमेट निकालने की जो जिम्मेदारी होती है, अशी जबाबदारी सेल्समनवर टाकली जाते. सो सेल्समन, सेल्स वीमेन, एनीबडी, तो उनके ऊपर डाल दी जाती है कि आप हमें बताओ कि ये रीजन में समझो दापोली में इतने इतने प्रोडक्ट का कितना सेल होने वाला है. तो अगर मॉन्जिनीस का शॉप है, ओके, तो मॉन्जिनीस की केक्स जो सेल करते हैं उनके ऊपर ही जिम्मेदारी दी जाएगी. तो आप हमें बताइए नेक्स्ट मंथ में मॉन्जिनीस के कितने केक्स, कितने बर्गर्स, कितने पिज्जाज बेचे जाएंगे आपके शॉप में दापोली रीजन में. ओके, तो पुणे में नंबर अलग होगा, मुंबई में अलग, दिल्ली में अलग, पूरे मतलब रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में अलग, और फिर दापोली में अलग. तो ये सेल्समैन ही बताता है कि ऐसे देखो लास्ट मंथ में हमारे यहाँ 240 केक गए थे, 240. इस मंथ में दिवाली भी है, अब दिसंबर में न्यू ईयर्स भी आने वाला है, क्रिसमस भी है, तो शायद ऐसे लगता है 240 की जगह 300 केक्स जाएंगे. समझ में आ रहा है? इसका मतलब है आपको सेल्समैन ही बताता है, क्योंकि सेल्समैन को अपने ग्राउंड वर्क की बहुत मतलब जो ग्राउंड लेवल है उसका बहुत ज्यादा इंफॉर्मेशन रहता है. ओके, तो कलेक्टिव्ह ओपिनियन मेथड मतलब सेल्समन को पूछणं. सेल्समनला जाऊन विचारायचं की किती हे होतील, डिमांड मिळेल किती, आणि त्याप्रमाणे डिमांडचा अंदाज घ्यायचा. ओके, salesman being closest to the consumers have the knowledge of the requirements of the consumers. सो सेल्समन हा सगळ्यात जास्त क्लोजेस्ट असतो तुमच्या कन्झ्युमरच्या, ज्याला रिटेलर असंही म्हणता येतं जेव्हा तुम्ही दुकानाच्या बाबतीत म्हणताय. तो तुमच्या कन्झ्युमरच्या म्हणजे ग्राहकाच्या सगळ्यात जवळ असतो. ओके, अँड दॅट्स वाय ही गेट्स adequate knowledge of the requirements of consumer and their reactions to the product. एखादं प्रोडक्ट चांगलं आहे की नाहीये याच्यावर तो अतिशय चांगल्या प्रकारे नॉलेज आणि रिॲक्शन देऊ शकतो. Okay, these estimates of individual salesmen are consolidated to find out the total estimate sales. ही जी एस्टिमेट्स मिळतात सेल्समन कडून ती एकत्र केली जातात आणि त्याप्रमाणे एकदम ॲग्रिगेट डिमांड किती होईल त्या प्रोडक्टची त्या इकॉनॉमीमध्ये हे काढलं जातं टोटल एस्टिमेट सेल्स. मग जितकं सेल्स करायचं एस्टिमेटेड तेवढंच प्रोडक्शन करायचं. तुमच्या लक्षात येत आहे? मगाशी आपण डिमांड साइड कडून माहिती काढली म्हणजे कन्झ्युमर्स कडून माहिती काढली, आता आपण सप्लाय साइड कडून माहिती काढतोय म्हणजे सेल्स पर्सन कडून. लक्षात येत आहे कलेक्टिव्ह ओपिनियन मेथड काय ते? बघा बर का. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्ही मला सांगू शकता? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? नाही सांगता येते? ऍडव्हान्टेजेस काय असू शकतात? ओके, मॅडम टाइमलेस होईल पहिल्या ह्याच्यापेक्षा, पहिल्या मेथडपेक्षा टाइमलेस होईल. करेक्ट, पहिल्यापेक्षा यात कंपॅरेटिव्हली टाइम कमी लागेल डेफिनेटली, आणि कॉस्ट पण कमी लागेल कारण हा माणूस ऑलरेडी आपल्यासाठी काम करतोय राईट, म्हणजे कॉस्ट कमी लागेल. आणखीन सो जेव्हा तुम्ही टाइम आणि कॉस्टच्या बद्दल विचार करत असता तेव्हा खूप भारी शब्द आहे. इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड. म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह ह्याचा अर्थ असतो कॉस्टला बेनिफिट असणारी आणि लेस टाइम कन्झ्युमिंग. लक्षात ठेवा हे फ्रेजेस तुम्हाला नेहमी वापरायला लागतात पुढे कुठलंही उत्तर लिहिताना. लेट्स सी द ऍडव्हान्टेजेस. दिस मेथड इज सिम्पल अँड इझी टू यूज. ओके, दुसरी गोष्ट, इट इन्व्हॉल्व्स मिनिमम स्टॅटिस्टिकल वर्क, मिनिमम कॅल्क्युलेशन्स लागतात अँड हेन्स डज नॉट रिक्वायर एनी टेक्निकल एक्सपिरियन्स. सो जास्त काही टेक्निकल मॅथमॅटिकल एक्सपिरियन्स नाही लागत, स्टॅटिस्टिकल वर्क नाही लागत. सो कॉम्प्लेक्स नाहीये, इझी टू यूज आहे. ओके, पण जनरली जेव्हा एखादी मेथड इझी टू यूज असते तेव्हा तिची ॲक्युरेसी बद्दल थोडीशी शक्यता व्यक्त करायला लागते. ओके, थोडीशी संशय असतो, नेहमी लक्षात ठेवा. इट डज नॉट कॉस्ट मच, की त्याला फार पैसे लागत नाही, मग अशी म्हटलं असं. इट इज रिअलिस्टिक बिकॉज इट इज बेस्ड ऑन पर्सनल अँड फर्स्ट हँड नॉलेज ऑफ सेल्समन. सो आपण रिलाय करू शकतो या मेथडवर. रिअलिस्टिक आहे कारण ऑलरेडी फर्स्ट हँड नॉलेज म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली ग्राउंड रियालिटी कळते. इट इज युजफुल इन फोरकास्टिंग द सेल्स ऑफ न्यू प्रोडक्ट. सो नवं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आलं तर त्याची डिमांड कशी असेल याबद्दल विचार करण्यासाठी खूपच जास्त उपयोग होतो या मेथडचा. आणि मगाशी जसं म्हटलं गेलं तसं की दिस इज व्हेरी टाइम लेस टाइम कन्झ्युमिंग और टाइम बेनिफिटेड मेथड. ओके, लेट्स, आणि हेच लिहिले पाहिजेत ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस नाही बरं का. तुम्हाला वाटलं एखादा ऍडव्हान्टेजेस आणि तो करेक्ट असेल तर यू मस्ट यूज दॅट. ओके, मला आवडेलच तुम्ही जर वेगळं लिहिलं तर. आय वुड रिअली अप्रिशिएट दॅट.
फक्त मी लिहून दिलंय ती उत्तरं बरोबर असतील असं नाही. तुम्हाला जर एखादं उत्तर कॉन्फिडेंटली असं वाटतंय की बरोबर आहे, आय विल रिअली वेलकम दॅट आन्सर. Disadvantages बघा. Being subjective, the forecast is likely to be influenced by the personal bias of the salesman. So जर एखाद्या सेल्समनचं म्हणणं असेल की आमच्याकडे हे आईस्क्रीम विकलं जाणारच नाही, पण दुसऱ्या टाईपचं आईस्क्रीम विकत जाईल का? कारण त्याला चॉकलेट आवडतं, चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं नाही आवडत. असं जर असेल तर ते त्याचं पर्सनल बायस झालं. येतंय लक्षात? आणि जनरली आपण एखाद्या पर्सनला त्याच्या बायस पासून किंवा त्याच्या फेवरिझम पासून, त्याच्या प्रेफरन्सेस पासून वेगळं नाही काढू शकत, मेंटॅलिटीमुळे त्याच्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत. सो मे बी या मेथडमध्ये तसा बायस असू शकतो सेल्समनचा. देन सेल्स पर्सन मे अंडरस्टेट द फोरकास्ट इफ देअर सेल्स कोटाज आर टू बी बेस्ड ऑन इट. सो जर समजा असा विचार करा, त्या प्रकारे जर त्या सेल्समनला खूप चांगली विक्री करता येत नसेल, त्याचा सेल्स कोटा खूप कमी असेल, तर मे बी तो असं सांगेल की माझ्याकडे कमीच विकलं जाणार आहे. आपोआप कंपनीचं त्याच्यावर प्रेशर पण कमी राहील. बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात आपलाच जर अंडर परफॉर्मन्स होत असेल तर तो टाळण्यासाठी म्हणून सेल्स पर्सन चुकीची माहिती देऊ शकतो. इट्स युजफुलनेस इज लिमिटेड टू द शॉर्ट पिरियड ओनली. सो दरवेळी सेल्स पर्सनच्या ओपिनियन प्रमाणे बदलत जाणारी फोरकास्ट असल्यामुळे एका फोरकास्टचा जो यूज असेल तो खूप काळापर्यंत टिकणार नाही, शॉर्ट टाइम पिरियड पर्यंतच टिकेल. आणि द सेल्स पर्सन मे नॉट बी अवेअर ऑफ द वाईडर इकॉनॉमिक चेंजेस विच अफेक्ट डिमांड. सो सेल्स पर्सनला कदाचित दापोलीतलं माहित असेल, गिम्हवण्यातलं माहित असेल, आसूतचं माहित, केळशीचं माहित, अंजरले छोटे छोटे गावातलं माहिती असेल, पण त्याला पूर्ण इकॉनॉमीसाठी काही कल्पना नसेल. येतंय लक्षात? इकॉनॉमिक्स चेंजेस बद्दल माहिती नसेल, फायनान्स मधल्या चेंजेस बद्दल माहिती नसेल. सो दॅट्स वाय तो एका छोट्या रिजन पुरतं सांगू शकतो, मोठ्यासाठी सांगता येत नाही त्याला. ओके, सो हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. मला वाटतं आज आपण बघताना 2 मेथड बघितल्यात, कलेक्टिव्ह ओपिनियन मेथड आणि कन्झ्युमर्स ओपिनियन मेथड. बरोबर? मग अशी बघितल्याप्रमाणे, आणि आपण त्याप्रमाणे त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघितले दोन्हीचे. आणि ह्याच्या पुढची मेथड आहे जी, ती पण अशीच सोपी आहे, जिला एक्सपर्ट्स ओपिनियन पोल किंवा डेल्फाय मेथड असं म्हणतात. ओके, आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत, पण मला वाटतं आधी मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते आणि आय गेस विल स्टॉप इट हिअर टुडे, आणि पुढच्या लेक्चर पासून ते बघूया. ओके, आज मी जे तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला नक्की कळलंय का हे मला तुम्ही व्हिडिओ बघून त्याच्या कॉमेंटमध्ये टाकायचंय. ज्यांना कुणाला आत्ता लेक्चर अटेंड करता येत नाहीये त्यांनी ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि मला तिथे खाली कॉमेंटमध्ये नाव आणि रोल नंबर टाकायचा आहे. ओके, हॅव अ हॅपी वीकेंड.